आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ, सर्व धरणांमध्ये मिळून 47.86% पाणीसाठा। पुणे विमानतळाला मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा फटका, उड्डाण करणारी 19 तर पुण्याला येणारी 20 विमानं रद्द, इंडिगोची सर्वाधिक विमानं रद्द। पटसंख्येअभावी पालिकेच्या 10 शाळांचं विलीनीकरण होणार, नजीकच्या शाळेत विलीनीकरणासाठी सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेकरता प्रस्ताव। पुण्याच्या मुळशी तालुक्यात बार आणि पबच्या अवैध बांधकामावर पीएमआरडीएची कारवाई, भुगावाडी भुकुममध्ये पीएमआरडीएची कारवाई। सौर ऊर्जेतील कामगिरीसाठी महावितरणच्या पुणे परिमंडळाला 4 पुरस्कार, पुण्यात भरवलेल्या सूर्यकॉन परिषदेमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। पुण्याच्या खेड तहसीलदारपदी ज्योती देवरे यांची नियुक्ती, तत्कालीन तहसीलदार प्रशांत बडसेंचं निलंबन झाल्यानंतर पद रिक्त करण्यात आलं होतं। आयुष्यमान भारत योजनेच्या बैठकीला अधिकारीच गैरहजर, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। पुण्याच्या भोरमध्ये आषाढी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा, ढोल ताशांच्या गजरात बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली। माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब आपटेंच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना रायटिंग पॅडचं वाटप, पुण्याच्या खेड तालुक्यात स्मृती समिती आणि लायन्स क्लबकडून हे वाटप करण्यात आलं।